नमस्कार मंडळी, मी सोनालीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर तुम्हालाही आज प्रश्न पडला असेल की रेसिपी सोडून आज हे वेगळं काय दाखवत आहे। तर हो, आज मी माझ्या किचनची थोडीशी साफसफाई करत आहे। तर मग म्हणलं किचनची साफसफाई करताना किचनमध्ये येणाऱ्या रोजच्या अनुभवातून ज्या काही थोड्याफार टिप्स मला माहीत असतील त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ज्या तुम्हाला माहिती आहे त्यात हरकत नाही, पण ज्यांना माहीत नाही त्यांना या नक्कीच उपयोगात पडणार आहे। चला तर मग सुरू करूयात। तर सर्वात पहिली टिप आपली असणार आहे भाताबद्दल। भात हा रोजचा लागणारा पदार्थ आहे। भात करताना आपण आता ॲल्युमिनियमचं भांडं न वापरता जर स्टीलचं भांडं वापरणार असाल तर तो भात खाली लागतो। तर तो खाली लागू नये म्हणून त्यात तुम्ही अगदी 2 ते 3 थेंब तूप घालू शकता आणि ते तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं हलवून घ्या, गरम पाणी झालं ते आपोआप वितळून त्यात मिक्स होतं। याने भात तुमचा मऊसूतही होतो आणि बिलकुल खाली लागत नाही। तर ही टिप तुम्ही नक्की फॉलो करा। त्याचबरोबर दुसरी टिप आपली असणार आहे मिरच्यांबद्दल। तर मिरची फ्रीजमध्ये ठेवताना त्याची अशी देठं काढून ठेवायची असतात जेणेकरून मिरची लवकर खराब होऊ नये आणि ती जास्तीत जास्त काळ टिकली जावी। हे तर तुम्हाला माहीतच असेल। पण मिरची वापरताना मिक्सरच्या भांड्यात जेव्हा आपण कुठल्याही भाजीसाठी मिरची बारीक करून घेतो तेव्हा अशी सरळ मिरची न घेता ज्या वाकड्या तिकड्या मिरच्या असतात ज्या की कट करायला वगैरे त्रास देतात, या मिरच्या तर सहज कापता येतात आपल्याला, पण ज्या वाकड्या तिकड्या मिरच्या आहेत त्या कापता येत नाही। त्यामुळे त्या मिक्सरच्या भांड्यात वापरून तुम्ही त्याचा ठेचा किंवा भाजीसाठी जे बारीक करायचं असेल तर ती वाकडी तिकडी मिरची घेऊ शकता। ही ट्रिक मी यूज करते, खूप छोटीशी आहे पण कामाची ट्रिक आहे। तर ही ट्रिक पण तुम्ही नक्की फॉलो करू शकता आणि वाकड्या तिकड्या मिरच्या कट करायला न ठेवता सरळ साध्या ज्या मिरच्या आहेत सोप्या जातात त्या कट करायला ठेवू शकता। तर ही होती आजची मिरचीबद्दलची टिप। तिसरी टिप आहे नारळाबद्दल। आपण जे ओलं खोबरं वापरतो ते ओलं खोबरं काढण्यासाठी मात्र खूप त्रास होतो। तर जर तुम्हाला वेळ असेल तर आदल्या दिवशी रात्री नारळ असा फोडून तुम्ही एका मोठ्या भांड्यामध्ये, मी इथे कुकर घेतलाय, तुम्ही कुठल्याही भांड्यामध्ये तो भिजत घाला, दुसऱ्या दिवशी अगदी तो सहजपणे वेगळा होतो। तिसरी टिप असणार आहे कॉफीसाठी। ही कॉफीची छोटीशी बॉटल आहे पण मला ही वारंवार लागते कारण कॉफी आम्ही बऱ्यापैकी पितो। तर यामध्ये प्रत्येक वेळी कॉफी घेण्यासाठी वेगळा चमचा वापरावा लागतो। तर हे टाळण्यासाठी मी असं करते की कॉफीचं झाकण उघडलं की त्यावर असा हा कागद असतो जो पॅक असतो। तर तो कागद अख्खा न काढता मी अशा पद्धतीने त्याला थोडंसं होल करते ज्यातून कॉफी सहजासहजी बाहेर येईल। तर अशा पद्धतीने मी कॉफी घेते आणि पुन्हा झाकण लावून ती व्यवस्थित ठेवून देते। तर प्रत्येक वेळी चमचा न वापरता तुम्ही अशी ही ट्रिक वापरून नक्कीच कॉफी साध्या सोप्या पद्धतीने वापरू शकता। त्या पुढची टिप आपली आहे नारळासाठी। नारळ जेवणासाठी असू दे किंवा फोडण्यासाठी कशाहीसाठी आपल्याला अगदी ऐन वेळेला आणायला जायला जर वेळ नसेल तर अशा पद्धतीने नारळ टिकवायचा कसा। तर हा नारळ असाच तुम्ही फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून देऊ शकता। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर साधारण 1 ते 2 महिने हा नारळ कसाही खराब होत नाही। ही अगदी साधी सोपी टिप आहे पण तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता। त्यानंतरची आपली टिप असणार आहे अद्रकसाठी। माझ्या घरामध्ये चहा म्हणलं की अद्रक शिवाय तो चहा बनलाच जात नाही। आम्हाला मस्ट आहे अद्रक टाकूनच चहा पिणे। तर हेच अद्रक आपण असं तुकडे करून धुवून व्यवस्थित चाळणीत सुकवून घेतलं तर एका वेळी एक तुकडा वापरायला आपल्याला असा घेताही येतो आणि दुसरी गोष्ट तो बिलकुलही खराब होत नाही। अशा पद्धतीने धुवून ठेवलं तर तुमचं अद्रक 15 ते 20 दिवस अगदी उत्तमरित्या व्यवस्थित राहतं, बिलकुल त्याला बुरशी लागत नाही आणि ते खराब होत नाही। तर ही टिप नक्की फॉलो करा। पुढची टिप असणार आहे मेथीच्या भाजीबद्दल। आता तुम्ही म्हणाल कढईमध्ये तर ठेचा आहे। हो, ठेचा आहे पण मी मेथीची भाजी बनवत आहे। तर मी अशा पद्धतीने तो ठेचा परतून घेतला आणि त्यातला थोडासा ठेचा मी साईडला प्लेटमध्ये काढून घेतला जेणेकरून ज्यांच्या घरात लहान मुलं असतील ती खूप फार तिखट खात नसतील तर त्यांच्यासाठी थोडीशी कमी तिखट भाजी तुम्ही बनवून घेऊ शकता। आणि मेथीची भाजी पूर्ण तयार झाल्याच्या नंतर जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तो परतलेला जो ठेचा आहे जो की कच्चा नाही आहे त्यामुळे पोट बिघडणार नाही, तो उरलेला ठेचा तुम्ही त्याच्यात मिक्स करून पुन्हा एकदा भाजी वापरू शकता। त्यापुढची टिप आहे शेपूच्या भाजीची। ॲक्च्युली ही भाजीची टिप नाही आहे, ही लहान मुलांच्या टिफिनसाठी एक टिप आहे। जर तुमचं बाळ फार तिखट खात नसेल तर तुम्ही मिरच्या अशा पद्धतीने तोडून टाकू शकता जेणेकरून त्याला निवडता येतील आणि लाल मिरच्या टाकल्या तर त्या वापरल्याही जातील आणि मुलाला अशा पद्धतीने त्या वेगळ्या काढता येतील। आणि हो, याने भाजी जास्त तिखटही होत नाही। तर ही टिप नक्की फॉलो करा। त्यापुढची टिप आपली असणार आहे वरण भातासाठी। तर बऱ्याच जणांच्या घरी कुकरमध्ये असा वरण भात लावला की दोन्हींचं पाणी मिक्स होऊन एक तर भात पिवळा होतो किंवा मग ते सांडलं जातं किंवा काहीतरी प्रॉब्लेम होतो। तर यामध्ये तुम्हाला सांगते की एकतर भात टाकल्यानंतर तुम्ही भातामध्ये जे मीठ टाकता ते मीठ असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून भातातलं मीठ एका साईडला बसणार नाही आणि व्यवस्थित भाताला चांगली चव येईल।
तर ही टिप आहे ही नक्की फॉलो करा। त्यापुढची ह्याबद्दलचीच टिप आहे की जेव्हा तुम्ही वरण भात ठेवता त्यावेळी भातावर असं झाकण ठेवा आणि मग तुम्ही कुकर बंद करा, जेणेकरून जे वरण भात आहे हे मिक्स होणार नाही आणि व्यवस्थित शिजलं जाईल। तर ही टिपसुद्धा साधी सोपी नक्कीच फॉलो करू शकता। त्यापुढची टिप आहे खिचडीबद्दल। खिचडी कोणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडते, पण खिचडी केल्यानंतर ती कडक होते, तर ती व्यवस्थित दिवसभर मऊ राहण्यासाठी तुम्ही यामध्ये साधारण 1.5 ते 2 चमचे दूध घाला। दूध घातल्याच्या नंतर खिचडी कधीही कडक होणार नाही। त्यापुढची टिप आपली असणार आहे कढईसाठी, म्हणजे नवीन भांड्यासाठी। कुठलंही नवीन भांडं घेतलं की त्याला असं अगदी अर्ध्या मिनिटासाठी गरम करायचं। त्यावरचं जे स्टिकर असतं ते अगदी सहजपणे निघतं। ओलं करून घासत बसलं की ते एवढं सहजरित्या निघत नाही, त्यापेक्षा गरम करून तुम्ही बघू शकता, इथे मी तुम्हाला दाखवत आहे दोन्हीही स्टिकर मी अगदी अर्धा मिनिट कढई गरम करून काढून टाकलेली आहेत। आणि स्टिकर काढल्याच्या नंतर व्यवस्थित आपल्याला कढई किंवा कुठलंही भांडं असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही गरम करा। प्लास्टिक नाही, स्टीलचं फक्त, ते अशा पद्धतीने तुम्ही स्टिकर काढून धुवून घेऊ शकता। तर ह्या होत्या माझ्या अनुभवातल्या काही साध्या सोप्या टिप्स। तुमच्याकडेही अशा काही टिप्स असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूयात पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।